आज सर्वत्र जाती जातीत धर्माधर्मात द्वेष वाढताना दिसतोय. पण असं असलं तरी काही घटना मात्र आपल्याला विचार करायला भाग पाडतात. धुळे जिल्ह्यातील अवधान शिवारात घडलेली अशीच एक घटना समाजाला माणुसकी शिकवून गेली. या हृदयद्रावक घटनेनं हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक अनोखं व प्रेरणादायी उदाहरण समोर आणलं. हिंदू मित्राचा जीव वाचवताना एका मुस्लिम तरुणाने स्वतःचा जीव गमावला. इन्साफ खान असं या तरुणाचं नाव आहे. दुर्दैवानं तो आज आपल्यात नाहीये. आज सगळीकडे धार्मिक द्वेष वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. पण इन्साफच्या कृतीने समाजाला माणुसकीची शिकवण दिलीये. इन्साफ खान आणि मयूर गांगुर्डे हे दोघेही धुळे येथील SVKM महाविद्यालयात बी फार्मसीचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी होते. दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती. दोघे जण अवधान शिवारातील धरणावर फिरायला गेले होते. यावेळी अचानक मयूरचा तोल गेला आणि तो धरणाच्या पाण्यात बुडू लागला. त्यावेळी इन्साफने क्षणाचाही विचार न करता मयूरला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. त्याने मयूरला हात देऊन पाण्याबाहेर काढले. पण याच प्रयत्नात इन्साफचा तोल सुटला आणि तो स्वतः पाण्यात बुडाला. या दुर्दैवी घटनेत मयूरचा जीव वाचला, पण इन्साफ मात्र हे जग सोडून कायमचा निघून गेला. इन्साफ आझाद खान हा धुळे येथे त्याच्या मित्रासोबत धरणावर फिरायला गेलेला होता. तो नेमका बी फार्मसी मध्ये SVKM कॉलेजला आहे, तेथूनच फिरायला जाण्याकरता तो तिथे गेलेला होता. अचानक त्याचा मित्र मयूर गांगुर्डे या त्याच्या मित्राचा पाय अचानक सटकला आणि तोल धरणात गेल्याने तो धरणात पडला. क्षणाचाही विलंब न करता निस्वार्थ वृत्तीने इन्साफने धरणात उडी टाकली आणि मयूरला वाचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पण मयूरला वाचवताना इन्साफचा पाय धरणाच्या गाळात अडकला. गाळात अडकल्यामुळे त्याला काही निघणं शक्य नाही झालं आणि मयूरला तर त्याने वाचवलं, परंतु तो पाण्यात बुडाला. तेथे आजूबाजूला उपस्थित असलेल्या कोळी बांधवांनी त्याला काढलं. 2 दिवस त्याच्यावर सिव्हिल रुग्णालयात सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले, परंतु तो काही वाचला नाही. म्हणजे त्याच्या हिंदू मित्राला वाचवताना या मुस्लिम युवकाने स्वतःचा प्राण गमावला. आज आपण देशात सगळीकडे बघतोय हिंदू मुस्लिम अनेक ठिकाणी भेदभाव होतात आहे, भेदाभेद सुरू आहे आणि याचे इन्साफचं हे जे निस्वार्थ मैत्रीचं जे उदाहरण आहे हा याच्यामध्ये खूप मोठा जीवनाचा आपल्याला शिकण्यासारखा सल्ला देत आहे. नियतीने इन्साफवर बिलकुल इन्साफ नाही केला आणि मला एकच गोष्ट म्हणायची आहे की जसं इन्साफने केलं तशी मैत्रीची भावना आपल्या सर्वांमध्ये असायला हवी. इन्साफ हा केवळ अभ्यासातच नव्हे तर मैत्री आणि जबाबदारीच्या मूल्यांमध्ये नेहमीच पुढे होता, असं त्याचे मित्र सांगतात. त्याचं हेच कृत्य आजच्या समाजाला निस्वार्थ मैत्री आणि जातीय सलोख्याचा एक मोठा संदेश देऊन गेले आहे. जात धर्म या भिंती ओलांडून माणुसकी आणि मैत्री किती श्रेष्ठ असते हे इन्साफने आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. तुम्हाला या स्टोरी बद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. प्रशांत बधाने, lokmat.com, जळगाव.